हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता आपला मुद्दा हाच आहे की बिग बॉस म्हणजे दिवसेंदिवस बिग बॉसचा शो हा खूप इंटरेस्टिंग आणि हा चांगला आणि खूप मस्त होत चाललेला आहे. खरं तर डेली म्हणजे आम्ही पण बघतो शो आणि खरं तर एक एंटरटेनमेंट म्हणूनच याच्याकडे बघा. एक एवढं काही सिरियसली घेऊ नका, कारण एक एंटरटेनमेंट म्हणूनच शो बघायला चांगले वाटतात. आणि खरं तर आजच्या भागात तर राखी कॅप्टन बनले. आणि खरं तर सांगायचं जर म्हटलं ना, तर राखी कॅप्टन बनणं हे सरप्रायझिंग आहे बरं का. खरंच, कारण सरप्रायझिंग आहेच हे राखी कॅप्टन बनणं. कारण ना म्हणजे असं विश्वासच कोणाला एवढा बसत नव्हता. राखी छान खेळते, छान एंटरटेनमेंट करते, सगळ्या गोष्टी छान करते. पण इतके सीझनमध्ये गेलेले आहे ना बिग बॉसच्या, पण त्या एकाही सीझनमध्ये ती कॅप्टन बनली नव्हती. आणि आत्ता ह्या सीझनमध्ये म्हणजे फायनली राखी कॅप्टन बनले. तर खरंच खूप भारी पण वाटते. आणि राखीचा स्ट्रगल बघता किंवा तिचे जे काही आयुष्य आहे ते बघता तिने खूप काही फेस केलेलं आहे. खूप अडचणी आलेल्या आहेत, खूप गोष्टींवरती तिने स्ट्रगल केलेला आहे. आणि खरं तर म्हणलं ना, माणूस काय म्हणते ती तिने चुका पण भरपूर आयुष्यात केल्यात. भरपूर लोकांना जीव लावला पण तिला धोका भेटला किंवा काय. मग ते एक एंटरटेनमेंट पॅकेज म्हणतात ना, तसं आहे राखी म्हणलं तर. आणि बिग बॉसच्या घरामध्ये तिला एक थंड पडला होता शो, आणि त्या शोला एनर्जी देण्यासाठी किंवा शोला एंटरटेनमेंट करण्यासाठी किंवा जास्त इंटरेस्टिंग करण्यासाठी शोमध्ये राखीला बोलवलं गेलं होतं. तर ती राखी पण आता त्या राकेशच्या मागं सिरियस झाली होती. ते काय केस काय कापून घेतले तिने, काय काय केलं, म्हणजे अनबिलिव्हेबल ती गोष्टी करते. खरंच अनबिलिव्हेबल गोष्टी करते. म्हणजे तिच्या वागण्याला काहीही तारतम्य नसतं. तर आपण राखीबद्दल बोलत होतो. ती कॅप्टन झाली, छान वाटतंय. आणि जे डेली दररोज शो बघतात ना त्यांना म्हणजे शोची ती आतुरता, म्हणजे आता पुढं काय होईल असं लागून राहतं. पण आजचा जो प्रोमो, आणि मला माहीत नाही बरं का हा म्हणजे प्रोमो कोण तयार करतं माहिती नाही. तर त्या प्रोमोमध्ये कसं असतं माहिती आहे का, ते एकाच जागेवरचा तो सीन नसतो किंवा एकाच जागेवरती त्या गोष्टी बोललेल्या नसतात. त्या मधून कट करून ना थोडं घेतलेलं असते. आणि तो प्रोमो इतका इंटरेस्टिंग बनवतात ना, तर त्या प्रोमोच्या प्रत्येक गोष्टी म्हणजे एक एंडची गोष्ट असणार, एक मधली गोष्ट असणार किंवा एक सुरुवातीची गोष्ट असते. असं असतं बरं का त्या प्रोमोमध्ये. मग तो प्रोमो बघताना असं धडकी भरल्यासारखंच होतं बरं का. तर तो कालचा प्रोमो होता, तो पण तसाच. किती रुचिता रडली ना, तो प्रोमो पण तसाच. काय ना, मध्ये थोडी लिंक तुटते बरं का, कारण मोठा मुलगा त्याला अशाच मग टायमिंगमध्ये कुठंतरी जाण्याची वगैरे परमिशन काढून घ्यायची असते ना, त्यामुळं तो आला होता. त्याला खाली खेळायला जायचं होतं म्हणून. ठीक आहे, असो चला. आम्हाला पण आज फ्रायडे आहे, तर फ्रायडेचं मार्केट असते, आम्हाला पण तिकडे जायचं आहे. पण तरी पण म्हटलं थोडासा छोटासा एक व्हिडिओ काढून आपण जावं, कारण तो प्रोमोज इतका इंटरेस्टिंग आणि मस्त बघितला आहे ना, त्यामुळं असं वाटलं की चला व्हिडिओ आपण आज लवकरच पोस्ट करूया किंवा व्हिडिओ आपण आज लवकरच काढूया असं वाटलं. आणि आज खरं तर मला राखीच्या विषयीच पूर्णपणे व्हिडिओ बनवायचा आहे. तर प्रत्येक दिवशी म्हणजे ती काही नाही काही वेगळं करत असते. प्रत्येक वेळेस ती काही नाही काही वेगळं करण्याचा प्रयत्न करत असते. तर आजचा जर प्रोमो तुम्ही बघितलेला असेल ना, तर फुल ऑन धमाल, फुल ऑन एंटरटेनमेंट, फुल ऑन म्हणजे शोला चार चांद लावलेले आहेत तिने. तिचं काय म्हणते, ती मनापासून ती अटॅच पण होते. ब्रेकअप झालं, हे झालं ते झालं, तरी त्या गोष्टींवरती ती एकदम म्हणजे रिॲक्ट अशी झाली की बापरे, म्हणजे धक्का बसायसारखा. तर कालच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलं असेल, ती डायरेक्ट तिने स्विमिंग पूलमध्ये म्हणजे उडी मारली म्हणल्यापेक्षा तिला पूर्ण स्विमिंग पूलमध्ये ती पडली सरळ डायरेक्ट. तर कसं आहे ना, तिच्या आयुष्याबद्दल बोलायला खरं तर खूप आहे बरं का. काही गोष्टी आत्ता नव्याने समोर येत आहेत किंवा काही गोष्टींची हे झालं. पण ती खरंच इतकी एंटरटेनमेंट कॅरेक्टर आहे ना तिचं, की किंवा ती इतकी एंटरटेन करते ना लोकांना की बसच. आणि आजच्या भागात तर काही ती सरळ डायरेक्ट मॉन्जिलिका झालेली आहे. आणि तिच्या नादानी मग घरातले पण ते काळू डॉन, नंतर तो संकेत आलेला तो पण, नंतर तिच्या पावलावर म्हणजे तिची कॉपी करायची किंवा तिच्याबरोबर काहीतरी करायचं, तिच्याबरोबर आपल्याला काहीतरी दिसायचं वगैरे म्हणून
रुचिता पण काही नाही काय प्रयत्न करते. आणि ह्या आठवड्यात रुचिताचा गेम थोडासा चेंज झालेला आहे बरं का. रुचिताचा गेम थोडासा सुधारलेला आहे, पण तिने विशालच्या फेवरमध्ये यायला नको आहे, त्याच्यातून लवकर बाहेर पडायला पाहिजे. सगळे तिला समजवत आहेत, सगळे बोलत आहेत की बाबा तू विशालवर अवलंबून राहू नको, किंवा विशालसोबत असं तसं हे दिसतंय. बाहेरून आलेल्या सदस्यांनी पण बऱ्याचपैकी तिला बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण ती म्हणजे का असं करते माहीत नाही, ती ऐकत नाही आहे. आणि तिने खरं तर ऐकलेल्या नाही आहेत गोष्टी, तरी पण ते झालं ब्रेकअपचं. मग ते ठरवून केल्यासारखं केलं की नाटक केलं की काय झालं काय नाही काहीच माहिती नाही बरं का. पण आजचा भाग म्हणजे आजचा प्रोमो बघूनच इतकं असं वाटतंय ना की बाबा काय होणार आहे काय नाही, एक उत्सुकता वाढलेली आहे मनामध्ये की मंजुलिकाचं ते कॅरेक्टर, किंवा ते सागर घाबरतोय तिथं बाथरूमच्या तिथं, आणि तिथून नंतर ते ही आपली नवीन कंटेस्टंट आलेली संस्कृती बालगुडे, ती जरा ओव्हर ॲक्टर वाटते, पण ठीक आहे, मे बी तिचा तो पेशाच तसा असेल, किंवा ती वागण्याची, किंवा ती एखाद्याचं म्हणतात ना की एखाद्याचं वागणं, किंवा एखाद्याची पर्सनॅलिटी, किंवा एखाद्याचं ते सुरुवातीपासूनच तसं असतं, तर तशा गोष्ट असेल. आणि खरं तर ओव्हरऑल शो बघायला वगैरे इतकी मजा येते, आणि सगळं राखीमुळंच म्हणजे छान होते बरं का, छान वाटते. नाही तर बाकी काटा गँग पण खूप आवडते, टोळी गँग आता फुटलेले आहे आणि त्यात काही एवढं नाही आहे. पहिल्यापासून सुरुवातीपासून अनुश्री 2 दगडावर पाय ठेवून आहे असं दिसतंय मागच्या 2-3 आठवड्यापासून, कारण ती इकडच्या गोष्टी इकडच्या गोष्टी इकडं करते, आणि तिला दोन्ही पण ग्रुपकडून सपोर्ट मिळतो आहे. त्यामुळं पण ते तन्वीच्या लक्षात येते, पण तन्वीला थोडंसं बॅकफुटला पाठवल्यासारखं होतं आहे ना. तन्वीचं एवढं काटा ग्रुपमध्ये म्हणजे ऐकतायत लोक, पण आता ते दीपालीनी तसं करायला धरलं आहे बरं का, की दीपाली इकडं पण आहे, इकडं पण जाते, काटा ग्रुपसोबत पण आहे, टोळीवाल्यासोबत पण चांगलं रिलेशन निर्माण करते. तर नक्की काय आता पुढं अजून ते शेवटी म्हणतात ना बिग बॉस आहे आणि सीझन 6 आहे. सीझन 6 म्हणल्यानंतर ट्विस्ट हा फिक्सच आला शोमध्ये, आणि 5-5 मिनटाला म्हणजे काय म्हणते ती पावलाला ट्विस्ट हा फिक्स आहे. नंतर चावीचा गेम तर काय बोलायचं कामच नाही. चावीबद्दल त्याच्याबद्दल काय बोलणार आता. चावी ते नवीन कंटेस्टंट आलेले, त्यांनी बावळटपणा केला त्या दोघींनी, आणि त्यांच्या काय म्हणते त्यांना आतमध्ये पाठवताना तर ती रितेश सरांच्या समोर इतकी असे बोललेले ना की रेवा पण आणि संस्कृती पण, आम्ही असं करेन, आम्ही तसं करेन, हे करेन. आणि संस्कृतीनं तर घरात गेल्या चावी सहज अशी देऊन टाकली, ह्याला विशालला देऊन टाकली. इतके हातापाया पडले, हे झालं. आता चावीचं महत्त्व आज ह्या 50 दिवस बिग बॉस बघतायत, किंवा बिग बॉस फॉलो करून त्या जर गेलेल्या आहेत, तर मग चावी कोण देतं का, आणि चावीचं काय महत्त्व आहे. चावी सगळा गेम चावीवर पालटू शकतो वगैरे, असं ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, सगळ्या बाहेरून बघून गेलेल्या आहेत. तरी पण ह्यांनी कसं काय ह्या येड्यासारखं वागलं. एक्साइटमेंट किती जरी असली तरी अरे चावी आहे ती, म्हणजे पावर आहे त्याच्यात, पावर की ती काही समजत नाही आहे का त्यांना, नव्हतं का त्यांना. तर ठीक आहे असो, ते झालं. चावीसाठी ती रात्रभर त्याच्या मागे लागली, रात्रभर त्याच्या औशाला बसल्यासारखे बसली, रात्रभर त्याला टॉर्चर केलं, त्याला झोपू दिलं नाही. तिने तरी खूप प्रयत्न केले तसे, तिने हातापाया पडली, सगळं केलं म्हणल्यासारखं. मग ते चावी गेली, तिची गेली संस्कृती. मग ती रेवा किती बावळट, म्हणजे कोणी असू द्या घरात, कितीही सोज्वळ असलं, किती पण शहाणं, म्हणजे असं वाटत नसलं ना हा धोका देऊ शकत नाही. मग शेवटी भाई पावर आहे, पावरसाठी म्हणजे लोक इतका प्रयत्न करून तिथंपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतात, आणि तिथंपर्यंत पोचलेत तर मग शेवटी पावर हातात यावी म्हणून काही पण करतात. आता प्रभूनी चोरी केलेली, मागे बऱ्याचदा चोरी झाली होती चावीची, किंवा चावीवरून फेरफार वगैरे झालेली, सगळ्या गोष्टी झाल्या होत्या ना. मग ती चावी पावर के अशी हातात कोण देतं, तर ते रेवानी पण तेच केलं. डायरेक्ट प्राजक्ताच्या हातात चावी दिली. प्राजक्ताने विशालकडे विश्वासाने ठेवायला दिली, पण विशालनी काही तिला चावी नाही दिली प्राजक्ताला. प्राजक्ता तिथं तोंडावर पडले, आणि शेवटी इतकं त्या प्राजक्ताला तर काही डोकं नाही आहे, मेंदू नसल्यासारखी ती करते की तिने कशाला रिलेशन ठेवायचं, म्हणजे कशाला विशालसोबत कनेक्शन ठेवायचं. ती बोलली ना मला चावी जर नाही दिली तर मी जोपर्यंत शोमध्ये तोपर्यंत त्याच्याशी बोलणार नाही, आणि आता काय करते, तेच करते ना, त्याच्याच ताटाखालचं मांजर होऊन बसल्यासारखी बसली आहे ना. सॉरी पण शब्द जरासा थोडासा वाटेल, पण तेच झालेलं आहे. तिला तेवढी पण अक्कल येणार प्राजक्ताला की आपल्याला आपली चावी दिली, आणि त्यांनी प्लॅन करून
माहिती आहे ना, विशाल आणि रुचितानी प्लॅन करून चावीचा गेम खेळला. तो बरोबर राकेशच्या लक्षात आला आणि राकेशनी सांगण्याचा प्रयत्न केला, सांगितलं पण काही लोकांनी विश्वास ठेवला, काही लोकांनी विश्वास ठेवला नाही. आणि तरी पण प्राजक्ता जाऊन तिथं त्यांच्याच ग्रुपमध्ये बसते, त्यांच्याच ह्याच्यात बसते. म्हणजे काय आता बोलावं. ह्या आठवड्यात असं वाटतं प्राजक्ता फिक्स बाहेर येणार आहे, येणारच आहे असं वाटतंय. मग आता कोण प्राजक्ता, सागर ह्या दोघांमधलंच कोणीतरी बाहेर येईल. कारण बाकीच्या कंटेस्टंटकडून ना काही ना काही कंटेंट मिळतोय, काही नाही काही गोष्टी घडल्यात. आणि ह्या आठवड्यात बरेच प्रकारे रुचिताचं पण नाव होतं, पण ह्या आठवड्यात तिचा गेम थोडासा, म्हणजे गेम म्हणलं तर ते त्यांनी ठरवून केल्यासारखं केल्यामुळं ना काहीतरी थोडंसं वाटतंय बरं का. रुचिताचे चान्सेस जास्त आहेत थांबण्याचे, म्हणजे घरात राहण्याचे. तर आता ऑडियन्सनी काय केले काय नाही, कोणाला वोट केलेत काय नाही वोट, कारण इथं वोटिंगवर काही नाहीच आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वोटिंगवर नाहीच आहे. आता बऱ्याचदा असं झालं की रोशन भजनकरला वोटिंग भरपूर होते, पण त्याचा कंटेंट काय नव्हता म्हणून त्याला बाहेर काढलं. तर असं आहे, इथं वोटिंगचा काहीही संबंध नाही आहे असं दिसतंय. वोटिंगवर काहीसुद्धा नाही. आणि सगळ्या खेळ हा कंटेंटवर आहे. तुम्ही जितका जास्त कंटेंट द्याल, जितका जास्त दिसाल, तितका जास्त तुम्हाला शोमध्ये ठेवलं जाईल. हाच फक्त प्रकार दिसतोय तिथं. तर चला, आजचा भाग पण तुम्ही बघायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि बिग बॉस शो कोण कोण दररोज बघतं आणि दररोज कोण कोण फॉलो करतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा मला. आता मला काय जास्त वेळ नाही आहे, पण चलो बाय. आणि छान छान कमेंट करत जावा, म्हणजे तुमच्या कमेंटमुळं ना आम्हाला खूप जास्त प्रोत्साहन मिळतं व्हिडिओ बनवायला. म्हणजे कशाही परिस्थितीत आम्ही असलो ना तरी व्हिडिओ बनवतो. आणि चला बाय.